कस्तुरी द इन्स्पायर्ड स्टोरी मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलोय पालघरमध्ये, म्हणजे पुण्यातून बाहेर आज आपण आलोय पालघरमध्ये. आणि पालघर एक असं सिटी आहे की ते खूप छोटस आहे, बट तिकडच्या लोकांनी जे स्वतःचे बिझनेस म्हणा किंवा ऍज अ पॉलिटिशियन किंवा ऍज अ person, they are exceptional, they are different, and I think they are not only made for पालघर. आणि त्यांचं काम पूर्ण वर्ल्ड मध्ये कळलं पाहिजे, तर त्यासाठीचा प्रयत्न माझा हा आहे. आणि मी स्वतः पालघर मधून आहे. सो आज आपण अशा लोकांना भेटणार आहोत ज्यांनी फक्त ते पालघर पुरता सीमित नाही राहिलेत आणि त्यांना एक मोठं रेकग्निशन मिळावं अशी माझी स्वतःहून इच्छा आहे. आणि तुम्ही त्यांचं काम ऐकाल, त्यांचं काम बघाल, तर तुम्हालाच कळेल की पालघर सारख्या सिटीमध्ये एवढं मोठं काम आहे हेही तुम्हाला तितकं रिअलाइज होणार आहे. सो प्लीज लेट्स वेलकम टुडेज special guest, Mr. Pritam Raut. He is a politician, he is a businessman, he is a social worker, he is an exceptional person. So आजचा इंटरव्ह्यू खूप स्पेशल असणार आहे, कारण की प्रीतम राऊत हे पालघरचे ग्रीन मॅन म्हणून ओळखले जातात. प्लस त्यांचं पालघरमधलं सगळ्यात मोठं लॉन्ड्रीचा बिझनेस आहे. प्लस त्यांचं स्वतःचं बंधन लॉन्स म्हणून लॉन्स देखील आहे. प्लस म्हणजे हे प्लस हा आकडा माझा संपत नाहीये, मला दम लागला पण हे संपत नाहीये. प्लस त्यांचं बंधन फॅशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी देखील आहे, विच हॅज अलायन्स विथ टाटा ग्रुप. म्हणजे ते वेस्ट साईडला त्यांचे प्रोडक्ट्स देतात. इमॅजिन केलं होतं का की पालघरमध्ये एवढं सगळं आहे? सो मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की पालघरमध्ये अजून किती एक्सेप्शनल लोक आहेत. सो स्टे ट्यून्ड गाईज, आणि लेट्स इंट्रोड्यूस मिस्टर प्रीतम राऊत. तर आम्ही तुम्हाला एक पॉलिटिशियन आणि पालघरचे ग्रीन मॅन म्हणून ओळखतो, पण आम्हाला त्या पलीकडे जाणून घ्यायचे की प्रीतम राऊत कोण आहेत ते. नमस्कार. मी पॉलिटिशियन आणि ग्रीन मॅन नंतर आहे. ऍक्च्युली मी एक बिझनेसमॅन पण आहे. 1999 साली मी माझी लॉन्ड्री सुरू केली. इंडस्ट्रियल लॉन्ड्री आहे माझी. आज ह्या परिसरातली सगळ्यात मोठी माझी लॉन्ड्री आहे. आता मी सुरू केलं होतं फार्मास्युटिकलची ॲप्रन्स वॉशिंग पासून, आणि आता मी वॉशिंग करतोय, सगळं रेडीमेड गार्मेंटचं वॉशिंग करतो, प्रोसेसिंग करतोय. त्याच्या व्यतिरिक्त माझं एक मॅरेज लॉन पण आहे. ते आता मी 2005 साली सुरू केलंय, म्हणजे आता त्याला 19 वर्ष झाली. आणि 2021 साली मी माझी एक गार्मेंटची फॅक्टरी सुरू केली आहे. मी शर्ट्स बनवतो, टाटाचा वेस्टसाईडचा ब्रँड बनवतोय. तर ओव्हरऑल हे सगळं माझं आहे. म्हणजे माझी पार्श्वभूमी अशी आहे की मी एक पहिले बिझनेसमॅन आहे, त्याच्यानंतर मी एक पॉलिटिशियन आहे, त्याच्यानंतर मी एक माझं सोशल वर्क आहे. मी आज साधारण पालघर शहरामध्ये माझी 4000च्या आसपास झाडं आहेत माझी. ती मी डेली बेसिसवर त्यांची काळजी घेणं, त्यांना पाणी देणं, हे माझे काम रेग्युलर चालू असतं. मग तुम्ही आता वेस्ट साईडला क्लोथ्स, म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चर इथे करता वेस्ट साईड? आम्ही जॉब वर्किंग करतोय. म्हणजे माझ्याकडे साधारण आता 130 वर्कर्स आहेत. आम्ही महिन्याला साधारण 35,000च्या आसपास शर्ट्स बनवतो. आणि लॉन्ड्री आणि माझे सगळे मिळून माझ्याकडे आता 200च्या आसपास लोक काम करतात माझ्याकडे. मग तुमची ही चेन कशी सुरुवात झाली, की तुम्ही वेस्ट साईडला कसं अप्रोच केलं होतं, की त्यांनी तुम्हाला अप्रोच केले, हे सिस्टम कशी सुरू झाली? नाही, ऑलरेडी मी वॉशिंग करतोच आहे. म्हणजे मी अनेक वर्ष झाले रेडीमेड गार्मेंटचं वॉशिंग करतोय. मग त्याच्यातूनच ना आपली पण एक छोटीशी युनिट असावं असं माझं विचार होता माझा. आणि मी एक 16 मशीननी सुरू केलं होतं. म्हणजे मी आणि माझी बायको. आता प्रॉब्ली मोस्टली त्या गार्मेंट फॅक्टरी माझी बायको सगळं सांभाळते. मी फायनान्स आणि बाकीचं सांभाळतो, आणि बाकी प्रोडक्शन्सवर तीच बघते सगळं. तर एक 16 मशीननी मी सुरू केलं होतं. आणि ज्यांचं मी वॉशिंग करायचो, म्हणजे बोईसरमध्ये एक इंडस्ट्री आहे डेल्टा म्हणून. ते डेल्टा टाटाचा वेबसाईटचं 80% काम ते मॅन्युफॅक्चरिंग करतात. तर त्यांच्याकडून मी ते जॉब वर्किंग करतो. आणि मग ते सगळं गेले 8-10 वर्ष बोलणं सुरू होतं.
पण ती आता गेले 4 वर्षापूर्वी सगळं सुरू झालं. आता 3.5 वर्ष झाली माझ्या फॅक्टरीला. बंधन फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून माझी फॅक्टरी आहे. आणि मग तो असा प्रवास सुरू झाला. मग ती 16 मशीननी सुरू केलं. आता माझ्याकडे 100 मशीनची फॅक्टरी आहे सगळी माझी. आणि अजून माझं एक्सपेन्शन मध्ये आहे आणि येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आम्ही ते डबल करतोय सगळं. मग तुमचं फॅक्टरी फक्त पालघरमध्ये आहे की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? काय फॅक्टरी तुमची? नाही, माझी फॅक्टरी ही एकच आहे, युनिट आहे सध्या. पण आता भविष्यामध्ये मी अजून तारापूर इंडस्ट्री बोईसर मध्ये पण एक प्लॅनिंग चाललंय माझं फॅक्टरी टाकायचं. पण आता माझी इथे एकच फॅक्टरी आहे आणि इथे माझी इंडस्ट्रियल लॉन्ड्री आहे. तर आम्ही सगळं गार्मेंटचं तिथे प्रोसेसिंग पण करतो. मग बिझनेस हे तुमचं जनरेशनल आहे की तुम्ही स्वतः बिल्डअप केलंय सगळं? काय म्हणजे असं ओरिजिनली माझे आजोबा शेतकरी. माझ्या आजोबांची माझी 3 मुलं, त्यातलं एक मुलगा माझे वडील. तेच फक्त ते शिकले आणि ते बँकेत देना बँकमध्ये कामाला होते आणि ते रिटायर झाले 18 वर्षापूर्वी ॲज अ मॅनेजर. आम्ही 3 भावामध्ये आम्ही 4 भावंड, 3 भाऊ आणि 1 बहीण माझी. त्याच्यामध्ये मी एकटाच कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलोय. आणि मग मी माझं 10वीला मी अण्णाश्रममधून केलं. ग्रॅज्युएशन मी केलं दांडेकर कॉलेजमधून. आणि त्यानंतर मी 2 वर्ष सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं मी ॲपटेक सांताक्रूजला. त्यानंतर 1-1.5 वर्ष मी हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये जॉब केला. आणि मग ते सगळं माझे सगळे मित्र हातबडी सगळे गुजराती मराठी होते. त्याच्यामुळे माझ्या डोक्यामध्ये नोकरी हा विषय कधी नव्हता. आणि मग वडिलांची इच्छा होती की मी जॉब करावा, पण मला कधीच नोकरी करावी वाटली नाही मला. आणि मग मी माझा बिझनेस सुरू केला. तर काय सुरू केला, तर मी लॉन्ड्री सुरू केली. म्हणजे आता लॉन्ड्री बोलतो पण तसं आपण लोक धोबीच म्हणतात मला. आणि मी खूप प्राऊडली म्हणतो की माझी लॉन्ड्री धोबी आहे. कारण आज माझ्या पूर्ण एरियातली सगळ्यात मोठी लॉन्ड्री माझी आहे. आणि असं करताना तो प्रवास सुरू झाला. आणि हे सगळं करताना 25 वर्ष गेली माझी. या 25 वर्षामध्ये माझी लॉन्ड्री सुरू झाली. त्यानंतर मी माझं लॉन्च सुरू केलं, बंधन लॉन्च सुरू केलं. आणि आता माझं बंधन फॅशन लिमिटेड चालू केलं. मग हे जे तुम्ही सेटअप करत होतात तेव्हा तुम्हाला कधी डिमोटिवेशन फील झालं होतं का, की म्हणजे मी हे नाही करू शकत आहे, मी एवढे फॅक्टरीज इंडस्ट्रीज नाही सुरू करू शकत, पण नेक्स्ट डे उठलं तुम्हाला असं फील झालं की नाही आपल्याला हे करायचंच आहे, तर ते एक मोटिवेशन तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट ठेवलं हे सगळे इंडस्ट्रीज उभे करताना? पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा काय असतो, मराठी माणसाकडे फायनान्सचा प्रॉब्लेम असतो. दुसरी गोष्ट असतं की मी हे करेन की नाही, प्रत्येक मराठी माणसाला वाटतं. पण मला असं कधीच वाटलं नाही की मी करेन की नाही. म्हणजे मला असं ॲम्बिशन होतं की मी एखादा माणूस ठरवलं ना तसं काही पण करू शकतो. आणि जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा फंडचे खूप इश्यू होते. फंड्स इझिली मिळायचे नाही. पण आता तुम्हाला इझिली फंड्स मिळतात तिकडे. त्यामुळे माझं मोटिवेशन मीच आणि माझे आई बाबा आणि नंतर माझी बायको. पण ह्या जगामध्ये काही होणार नाही असं काही नसतं पॉसिबल. आता मी माझा स्वतःचा ब्रँड पण शर्टचा ब्रँड रजिस्टर केला. तो कुतूर म्हणून मी ब्रँड रजिस्टर केला. आणि आता तो मी शर्ट माझे लॉन्च पण करतोय. तर भविष्यामध्ये माझा स्वतःचा ब्रँड पण येतोय. त्यामुळे एव्हरीथिंग इज पॉसिबल. मग आजकाल म्हणजे जितकी न्यू जनरेशन आहे ती मोस्टली बिझनेस प्रेफर नाही करत ॲट अ पॉइंट की दे विल फेस व्हेरी मच लॉस अँड स्टफ, बट दे आर मोटिवेटेड टू जॉब्स, यू नो. देन व्हॉट इज द वन ॲडवाइस यू विल गिव्ह देम? नाही, आता काय झालं माहितीये का, आता कोणाला हार्डवर्क नाही जास्त करायचं मिळत. बिझनेस मीन्स 24 आवर्स तुम्हाला हार्डवर्क आहे. आताच्या मुलांना काय असतं, चांगलं शिकायचं, चांगले पॅकेजेस, म्हणजे वीक डेला वीकेंडचा 2 दिवस सुट्टी एन्जॉय करायची असते. त्याच्यामुळे प्रॉबब्ली स्पेसिफिकली मराठी माणसं नाही आवडते. पण ज्याला हार्डवर्क करायचं आणि ज्याला खूप मोठं व्हायचं आहे ना त्यांनी बिझनेस करायला पाहिजे. कारण तुम्हाला बिझनेसमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही कम्पेअर केलं नोकरीमध्ये तर तुम्हाला लिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि बिझनेसमध्ये तुम्हाला काय आहे, तुम्हाला वास तुम्ही किती पण करू शकता. फक्त एवढंच आहे की तुमची किती तयारी मेहनत करायची आणि तुम्हाला किती आरामाची लाईफ पाहिजे ह्या सगळं डिपेंड आहे. म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला आराम असं लाईफ एन्जॉय करायची आहे किंवा लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे. मग काहीतरी करायचं, मग स्ट्रगल करायचं आहे. आणि स्ट्रगल करायचं म्हणजे हार्डवर्क करायचं आहे. कारण जगामध्ये शॉर्टकट कुठल्याच गोष्टीला नाही आहे. म्हणजे तुम्हाला सक्सेस पाहिजे तर त्याला 3च शॉर्टकट आहेत. असं म्हणतात की हार्डवर्क, हार्डवर्क अँड हार्डवर्क. त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. पण तरी पण मी सांगेल की आपली जी मराठी माणसं आहेत ना, मी गेले एवढी वर्ष बघतोय
की तुम्ही कुठल्या पण ऑफिसमध्ये जा, म्हणजे कुठे पण सगळ्या ऑफिसेसमध्ये सगळे वरच्या लेवल सगळी मराठी माणसं आहेत, पण ते त्याचं टॅलेंट कोणासाठी दुसऱ्यासाठी काम यूज करतात. तर मी नेहमी सांगतो मुलांना की तुम्ही बिझनेसमध्ये या. सुरुवातीचे एक कुठला बिझनेस सुरू करतो ना आपण, तो 1000 डेज स्ट्रगल असतो. 1000 दिवस. एकदा तुम्ही 1000 दिवस त्याच्यामध्ये मेहनत केली का तुम्ही सेटल होतात. पण तेवढे पेशन्स असायला पाहिजेत आणि परत एकदा हार्डवर्कची तयारी पाहिजे. पण मला वाटतं नवीन जनरेशननी, आपल्या नवीन मुलांनी बिझनेसकडेच व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, मी जेव्हा 10वी झालो ना, 10वी नंतर मी 11वी 12वी म्हणजे 89 आणि 90 मी 2 वर्ष संध्याकाळी घरी वडापाव विकायचो मी. हा, पण त्याच्यातून मला ते मग दिवसाला रोज मला 50, 55, 60 रुपये मिळायचे. ते 89, 90 साली 60 रुपये खूप असायचे त्यावेळेला, कारण घरून आम्हाला महिन्याला 10 रुपये पण नाही मिळायचे. तर म्हणून बिझनेस करा, कारण तुम्हाला पैशाचा फ्लो जास्त तुमच्याकडे असतो आणि शेवटी ऍट द एंड ऑफ द डे काय लागतं तुम्हाला, यू नीड मनी. कारण मनी म्हणजे म्हणतात ते पैशाचं आणि मरणाचं सोंग कधी करता येत नाही. आणि मग तुम्हाला जास्त ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही नोकरी करायची नाही, तुम्ही चांगलं शिकलात तर तुम्हाला त्याचे पण खूप मोठे पॅकेज मिळतात, पण तरी पण आपल्याकडे एवढे पोटेन्शियल्स आहेत ना, आणि आपण ते बिझनेस करायला पाहिजे. म्हणजे मी माझ्या मुलाला पण सांगतो की तू बिझनेस कर. तो पण आता आर्किटेक्चर करतोय, तो आता 3rd इयर आर्किटेक्चरला आहे मिठीबाईला, आणि मी पण आता लॉ करतोय. माझं आता हे 5th इयर आहे, माझं 9th सेम आहे. तर माणसाला सगळं करता येतं जर तुमच्याकडे विलिंगनेस असेल, विल असेल ना, तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. असं इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. सो मला असं वाटतं की नवीन जनरेशन पण शिकून बिझनेस करावा. मग तुम्ही इंडस्ट्रीज पण सुरू करताय, तुम्ही अभ्यासही करताय, मग त्यामध्ये पॉलिटिक्स मध्ये तुम्ही कसे काय केलात? नाही, पॉलिटिक्स म्हणजे मी माझ्या वयाच्या 24व्या वर्षी पहिलं इलेक्शन केलं होतं. म्हणजे 97ला मी तेव्हा शिवसेनेचा मी शकरभोग झाला होतो. मी पालघरच्या बाजूला माझं गाव आहे अल्लेवाडी, तिथे राहतो. तर त्या इलेक्शनला मी माझ्या सगळी ग्रामपंचायत आणलेली पूर्ण, आणि ते कसं आलो मला माहिती नाही, पण तो युथ होता, ते बाळासाहेबांचा प्रचंड त्यावेळेला प्रभाव होता, त्यांचे ते विचार होते आणि त्यांना सगळे भारवून आम्ही राजकारणामध्ये आलो. त्याच्यानंतर मग मधला काळ निघून गेला आणि मग माझं तर राजकारण चालू होतं, पण मी बेसिकली पॉलिटिक्सपेक्षा माझं सोशल वर्ककडे जास्त असतं. म्हणजे मी 95% सोशल वर्क करतो आणि मोजकंच एक 5% पॉलिटिक्स करतो. आणि मग मी 2014ला मला तिकीट मिळालं, मी नगरसेवक झालो, आणि मग तो सगळं राजकारणाचा प्रवास, आणि मग त्यातून माझं सोशल वर्क सुरू झालं. मग मी माझी झाडं लावायला सुरू केली. मग ते स्लोली आणि ग्रॅज्युअली सगळं होत गेलं. म्हणजे ठरून काही नाही केलं, इट हॅपन ग्रॅज्युअली. काय देवाने ठरवलं असेल तसं झालं सगळं. मी कधी विचार नाही केला होता की माझी फॅक्टरी असेल किंवा माझी लॉन्ड्री असेल, माझं लॉन असेल, काय नाही. मला वडील सांगायचे ग्रॅज्युएशन करायचं आणि कुठे जॉब करायचं, एवढंच मला माहिती होतं. वडिलांचं म्हणणं होतं की ग्रॅज्युएट व्हायचं, बीकॉम करायचं आणि कुठे जॉब करायचं, एवढंच मला माहिती होतं. पण देवाच्या कृपेने माझे मित्र मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गुजराती मारवाडी भेटले, त्याच्यामुळे थोडंसं ते इन्फ्लुएन्स झाला. कारण तेव्हा त्यांच्याकडे आम्ही सायकलवर जायचो शाळेमध्ये किंवा चालत किंवा बसनी, ती मुलं बाईकवर यायचे किंवा त्यांची कारमध्ये यायचे. तर मग ते कळलं की अरे म्हणजे हे पैसे कुठून जास्त मिळतात, तर बिझनेसमध्ये मिळतात. मग तो सगळा माझा तो कल बिझनेसकडे गेला. पण इट हॅपन, म्हणजे असं ठरून काहीच नाही केलं. तर जेव्हा तुम्ही पॉलिटिक्समध्ये तुमची सुरुवात केली ॲट द एज ऑफ 24, तेव्हाचं पॉलिटिक्सचे डायनॅमिक्स कसे होते आणि आत्ताचे डायनॅमिक्स कसे आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, तेव्हा दॅट टाइम इट वॉज व्हेरी सिम्पल पॉलिटिक्स. म्हणजे एवढा कसलाच पैशाचा तेव्हा इन्फ्लुएन्सच नव्हता. आताचं राजकारण काय झालंय की फक्त पैशाचं राजकारण झालंय. म्हणजे तुम्ही कितीही चांगलं काम करा, पण तुमच्याकडे पैसे नसतील ना, तर तुम्ही पॉलिटिक्समध्ये कामच करू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला जर एखादं इलेक्शन लढवायचं आहे आणि तुम्ही चांगलं तुमचं किती पण काम असू दे, पण आज लोक इलेक्शनमध्ये पैसे मागण्याशिवाय वोटिंग करत नाही. म्हणजे जर एखाद्या माणसाला वाटतं की मला चांगलं काम करायचं आहे, पण ते चांगलं काम करून तुम्हाला निवडून इलेक्शन लढवावं लागतं, आणि इलेक्शन लढवायला पैसे लागतात. आणि आज तुम्ही कितीही पण चांगलं काम केलं तर पैशाने राजकारण, त्यामुळे एवढं सगळं चेंजेस आहेत सगळे. पूर्वी काय पैसे लागायचे नाही, लोक पहिले माणसं बघायची, लोक काम बघायचे. हल्ली नॉर्मली कुठे पण जा तुम्हाला पैसे, प्रत्येक माणूस तुमचे पैसे मागतो किंवा त्यांचे काहीतरी काम असतात. म्हणजे सोसायटी म्हणते की आम्हाला घराला कलर लावून द्या, बिल्डिंगला, कोणी म्हणते आम्हाला प्युअर ब्लॉक्स लावून द्या,
कोणाला पार्ट्या हव्या असतात. मग हे सगळं जर केलं तर मग तुम्हाला चांगले पॉलिटिशियन मिळणारच नाहीत ना. तुम्हाला पॉलिटिशियन कसा असायला पाहिजे, सोशल वर्कर असायला पाहिजे. वी डोंट नीड प्युअर पॉलिटिशियन्स. मग ते सगळं पैशाचं राजकारण, मग तुम्हाला तुमची कामं नाही होणार, कामामध्ये करप्शन होणार, आणि तुम्हाला जे लोकांच्या जे बेसिक गरजा आहेत ते तुम्हाला पोहोचतच नाही तिकडे. कारण जेव्हा तुम्ही इलेक्शनला वोटिंग करताना पैसे घेतात ना, तेव्हा तुम्ही तुमच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडे तुम्ही डिमांड नाही करू शकत सगळे. त्यामुळे त्यावेळेला कसं प्रत्येक माणूस ग्राउंड लेवलला काम करायचा, घराघरात पोहोचायचा. आज बघा तुम्ही इलेक्शनच्या वेळेला एखादा इलेक्शन लढतोय, तो ते 20 दिवसाच्या अंतरामध्ये प्रत्येकाच्या घरी 5 वेळा फेरी मारतो, पण तो निवडून आला की 5 वर्षामध्ये एक पण फेरी मारत नाही तिकडे. तो हा फरक झालाय. पूर्वीचा जो निवडून आलेला माणूस आहे ना, लोकांपर्यंत जायचा, लोकांकडे पोहोचायचा. त्याच्यामुळे हे सगळं आता राजकारण सगळं आर्थिक झालंय. सगळं आर्थिक म्हणजे तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्ही राजकारण नाही करू शकत. मग तुम्ही किती पण सोशल वर्क करा. त्याच्यामुळे हा सगळा फरक आहे, खूप फरक आहे पैशाने झाला. मग तुम्हाला काय वाटतं की आता जे निवडणुका झाल्यात त्या फेअर झाल्यात की अनफेअर झाल्यात? नाही, आता त्याच्यावर मी काही कमेंट नाही करू शकत, कारण शेवटी मग ते इलेक्शन कमिशन काम देईल, आपल्याकडे काही प्रूफ नाही. पण तरी पण म्हणजे मी जेव्हा कॉमन मॅन, ऍज अ कॉमन मॅन असं आहे की आता पॉलिटिक्स हे पैशाचं झालंय. बघा, आपण कोणाला प्रूफ देऊ शकत नाही, पण पैशाशिवाय काय. म्हणजे इलेक्शन कमिशन आता मला माझे एक मित्र भेटला, मला त्याचं म्हणणं आहे की आता पालघरमध्ये इलेक्शन लढायला पाहिजे. पण तू मला म्हणतो की इलेक्शन लढशील ना तर ते इलेक्शन कमिशनचा प्रोटोकॉल पळून कर, म्हणजे त्याने जे दिले ते पैसे तेवढेच पैसे खर्च करायचे. आता इलेक्शन कमिशन तुम्हाला म्हणते की 50,000 इलेक्शन लढवा, आता पॉसिबलच नाहीये. एक नगरपालिकेचं इलेक्शन लढवायला आजच्या तारखेला तुमच्याकडे कमीत कमी 25-30 लाख रुपये असायला पाहिजेत नगरसेवक म्हणून. आणि इलेक्शन कमिशन म्हणते की 50,000 70,000 इलेक्शन करा, ते शक्यच नाहीये. त्याच्यामुळे हे मी काय सांगू शकत नाही, पण एवढंच आहे की एव्हरीथिंग इज बायस नावडेज. मनी हा मेन इन्फ्लुएन्स आहे राजकारणाचा. पैशाशिवाय राजकारण होत नाही. माझ्याकडे प्रूफ नाही, मी आरोप कोणाला करत नाही, पण आज तुम्ही बघा ना, आज इलेक्शनच्या पिरियड मध्ये किती पैसे, कुठे 4 करोड सापडले, कुठे 5 करोड सापडले. मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो की आपण मतदाराला पैसे देऊन ते मतदान विकत घेतो. याच्या पलीकडे काय सांगू शकतो आपण? मग ॲट द एज ऑफ 24 ॲज अन पॉलिटिशियन, आणि आत्ता जर तुम्ही स्वतःला पॉलिटिशियन म्हणजे काय म्हणतात त्याला समजत असाल, तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस फॉर यू? Again the same thing. See, you have to work at a ground level. You should remain available for people 24 hours. लोकांच्या छोट्या छोट्या कामं असतात, आणि लोकांचं काय असतं काम, लोकांचे फक्त कोणाला पाणी येत नाही, लाईटचा इश्यू असतो, साफसफाई, याच्यापर्यंत लोकांची काहीच कामं नसतात, आणि डेव्हलपमेंट ओव्हरऑल होत असते. पण काम करत राहणं, लोकांपुढे जाणं, लोकांना अवेलेबल होणं, हे सक्सेसचा पॉइंट आहे. बाकी तुम्हाला लोकांना तुमचा लिडरशिपचा चेहरा दिसला पाहिजे, तो तुम्हाला काम करताना दिसला पाहिजे. हेच पॉइंट आहेत, बाकी दुसरं काय. बाकी तर तुम्हाला पैसे लागणारच आहेत इलेक्शनला. आणि जर तुम्ही कम्पेअर केलं ॲज अ बिझनेसमॅन, तर बिझनेसमॅन म्हणून तुमचे काय डेफिनेशन आहे सक्सेसची? बिझनेसमॅनची डेफिनेशन काय आहे की तुम्हाला खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुमच्याकडे. तुम्हाला पॉलिटिक्समध्ये एक लिमिटेड ऑपॉर्च्युनिटी आहे, पण तुम्हाला बिझनेसमध्ये एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुमच्याकडे फार मोठं समुद्र आहे तुम्हाला काम करण्यासाठी. पण इलेक्शन, आपलं पॉलिटिक्समध्ये काय असतं की तुम्ही इलेक्शन हरलं की तुमचं सगळं संपतं, सगळं तिकडे लोक काम नाही करत. पण बिझनेसमध्ये कसं असतं की तुम्ही एक बिझनेस, 2 बिझनेस, तुमच्यावर किती तुम्ही वेळ देऊ शकतात त्यावर सगळं डिपेंड आहे. कारण आज सगळं जी डेव्हलपमेंट सुरू आहे त्यात तुम्हाला खूप फास्ट स्कोप आहे. आज आपल्या बाजूला एवढी इंडस्ट्री सगळी होते. म्हणजे आज पाहिलं पालघर बोईसरमध्ये आज तारापूरची इंडस्ट्री ही एशियातील 2nd नंबर आहे. त्यामुळे खूप प्रचंड स्कोप आहे करण्यासाठी. फक्त तेच म्हणा तुम्हाला आधी की तुमच्याकडे किती हार्डवर्क करायची ताकद आहे ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे सगळं. टफ टाइम्स मध्ये तुमचं मोटिवेशन काय असतं पुढे जाण्यासाठी, टू अचीव्ह अ सर्टेन गोल, आणि हार्ड टाइम्स पण चालू आहेत, सो व्हॉट इज युअर मोटिवेशन यू कीप? पेशन्स. म्हणजे हार्ड टाइम्स बिझनेसमॅन मध्ये
तुमच्या सर्वसामान्य आयुष्यामध्ये सगळे खूप तुम्हाला हार्ड टाइम येतोच, प्रत्येकाच असतं. म्हणजे इव्हन सचिन तेंडुलकर सुद्धा बॅड पॅच येऊन गेला, त्यावेळेला पेशन्स असतं सगळ्यात. तुम्ही किती संयमाने राहतात ना, तुम्ही स्वतःला किती शांत ठेवतात, तुम्ही कंट्रोल ठेवतात, की तेच महत्वाचं आहे. पेशन्स असेल तर यू कॅनॉट सक्सीड. मग तुम्ही कोलॅप्स होणार तिकडे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप पेशन्स, तुम्हाला खूप संयम ठेवावा लागतो. तुमच्या आयुष्यात तुमचा ते चालू आहे ना रेकॉर्डिंग? हा. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा गुरु कोण आहे आणि त्यांनी शिकवलेली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? माझे आयुष्यात माझे गुरु माझी आई आणि माझे बाबा. एकच त्याने मला शिकवलंय, आयुष्यात कधी करप्शन करायचं नाही, कधी कोणाचे एकही चुकीचा किंवा खोट्याचा पैसा घरी येता कामा नये. जे पण कमवायचं ते खूप मेहनत करून, कष्ट करून कमवायचे पैसे आणि त्याच्यात समाधान मानायचं. हे माझे आई बाबांनी मला कायम शिकवलंय. आणि मग जर तुम्हाला एक सजेशन द्यायचं असेल किंवा तुम्हाला एक ऍडवाइस द्यायची असेल तर तुम्ही काय द्याल टू एव्हरी अपकमिंग पॉलिटिशियन अँड बिझनेसमॅन? नेशन फर्स्ट. तुमच्या डोक्यामध्ये जर नेशन फर्स्ट असेल ना आणि मी सेकंड असेल ना, तर तुमची डेव्हलपमेंट होणार आहे. आणि खूप म्हणजे जे पण काम करा इमानदारीने करा, करप्शन करू नका, प्रयत्नही करू करण्याचा. कारण आयुष्यामध्ये पैसा सर्वस्व नाहीये. कारण तुमची लेगसी काय आहे हे मॅटर करतं. तुमच्या नंतर तुम्ही काय सोडून गेलात हे मॅटर करतं. नाहीतर आज आपण म्हणजे आपल्या पूर्वी जे लोक गेलेत, तर आपण किती लोक आपल्या माहिती लक्ष देत, ज्यांनी काही चांगली कामं केली त्याचा लक्ष देत, ज्याच्याकडे पैसे प्रचंड होतात कोण आपल्याला माहिती आहे, कोण नाही राहिलेलं. तर खूप इमानदारीने काम करा, प्रचंड मेहनत करा आणि आपल्या नेशनला सगळ्यात मोठी प्रायोरिटी पहिली द्या. आता एक बिझनेसमॅनचा रोल तुम्ही चांगला निभवताय, एक पॉलिटिशियनचा रोलही तुम्ही चांगला निभवला, मग तुम्ही सोशल वर्कचा रोल कसा मॅनेज करताय ह्या सगळ्यातून? मी जेव्हा 2014ला नगरसेवक झालो, बरोबर आहे, तेव्हा मी प्रथम सभागृहामध्ये गेलो. मग म्हणजे तिथून माझं ऍक्च्युली सोशल वर्क मध्ये किंवा माझं ट्री प्लांटेशनचं काम तिथून सुरू झालं. तेव्हा मला कळलं की आमच्या महानगरपालिकेमध्ये दरवर्षी त्या डोंगरावरती दरवर्षी 25,000 सॅपलिंग झाडं लावतात, 25,000 झाडं. परत पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यामध्ये झाडं लावतात, परत पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात झाडं लावतात आणि एकही झाड सर्वाईव्ह होत नाही. आणि 2014ला जेव्हा मी नगरसेवक झालो तेव्हा आमच्याकडे रस्ते वायंडिंगचं काम सुरू होतं खूप मोठ्या प्रमाणात. आणि मोठ्या प्रमाणात झाडं तोडली गेली, काढली गेली, अशी मारली गेली. आणि सगळे पालघरचे रस्ते पूर्ण ओस पडले होते, म्हणजे मोकाट. म्हणजे 1-2 झाडं, म्हणजे तुम्ही आज माहीम रोड पाहिलात तर माहीम रोडला जेमते 4 ते 5 झाडं होती मोठी, ती पण तोडली. आणि मग आपल्या शहरासाठी काहीतरी करावं. आणि आपल्या शहरावर आपण प्रेम न करणार तर कोण करणार प्रेम? आपलं शहर आपण ना प्रेम कोण करणार? आपण जसं आपल्या फॅमिलीवर करतो, आपल्या बायकोवर करतो, मुलांवर करतो, आई बाबांवर करतो, शहर पण आपलंच आहे ना. तर मग त्याच्यातून संकल्पना मी झाडं लावायला सुरू केली. सुरुवातीला जेव्हा झाडं लावली ना मी, मला खूप चॅलेंजेस आले. म्हणजे लोक म्हणायचे आता झाडं लावली इकडे, मग आता गाड्या कुठे पार्क करायच्या, अडचण होईल. पण काही नाही, पण हळूहळू ती झाडं वाढली. आता तेच लोक माझी स्तुती करतात आणि ते मला अप्रिशिएट करतात. पण आज तुम्ही पालघर शहरामध्ये कुठे पण जा, साधारण माझे माहीम रोडला माझी साधारण 250च्या वर 250 झाडं आहेत. त्यानंतर फिलियर रोडला माझी 125 झाडं आहेत, कचेरी रोडला आहेत, देवीशा रोडला आहेत, बाकीच्या मेन रोडला आहेत. आणि हे काही झाडं जी डिवायडर मध्ये आहेत ना, तिथे माती कमी आहे खूप, तिकडे दगड आहेत आतमध्ये. फॉर एक्झाम्पल छत्रपती शिवाजी महाराज चौक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, ह्याच्यामध्ये माझी 40 अशोकाची झाडं आहेत. त्यांना आम्हाला आफ्टर एव्हरी 2 days आम्हाला त्याला पाणी द्यावं लागतं. मग रोज रात्री 9 नंतर माझं हेच काम असतं. रोज रात्री टेम्पोमध्ये टाकी पाण्याची भरायची आणि कंटिन्यूस, आणि इथे माझं काम सुरू असतं. त्याच्यामुळे एकदा ती मला नगरसेवक झाल्यामुळे संधी मिळाली काम करायची आणि मी ते मग तिथून काम सुरू केलं. मग विचार केला की सगळ्यात बेस्ट काम आहे ना हे, ते मला आज संधी मिळाली म्हणून ते काम केलं. मग तुम्हाला ग्रीन मॅनचं टायटल कधी मिळालं आणि कोणी तुम्हाला ती ओळख दिली, त्याच्या मागची काही स्टोरी आहे का? नाही, ते ग्रीन मॅनचं काय, ते ह्या माझ्या म्हणजे पालघरचे लोक आहेत ना,
त्यांचं माझ्यावर खूप विशेष प्रेम आहे. तर ते असंच कोणीतरी म्हणजे मी जेव्हा सुरू केलं ना पहिल्यांदा, तेव्हा माझ्याबरोबर ना मी सुरू केलं आधी ते 2014-15 सुरू केलं लावायला मी. तेव्हा हळूहळू लोक माझ्याजवळ जोडत गेली, मुलं येत गेली, मुली येत गेल्या, कॉलेजची मुलं आली, असं करता करता ग्रुप तयार झाला. मग मी त्याला सांगायचो, तू माझ्याबरोबर यायचं ना झाड लावायला, फोटो कोणी काढायचे नाही, फोटो कोणी पोस्ट करायचे नाही, मेहनत करायची ना, काम करायचं, दाखवायचं नाही कोणाला. मग ते झाडं मग मोठी झाली, ती वाढली, ती हिरवी दिसायला लागली. मग लोकांनी कुठेतरी एखादं लिहिलं सोशल मीडियावर की प्रीतम दादा ग्रीन मॅन आहे. आणि मग ते काय मी काय टायटल मागितलं आणि मला काय टायटल नकोच आहे. ते मी माझ्या शहरावर प्रेम करतो म्हणून ते काम केलंय आणि असंच करत राहणार आहे मी ते काम. पण ते असं सोशल मीडियावर कोणी लिहिलं की ग्रीन मॅन आणि मग ते सगळं सुरू झालं ते सगळं. ओके. मग तुम्ही जेव्हा टीम वाढवत होतात, म्हणजे आता सोशल वर्क मध्ये पण तुमची टीम आहे, बिझनेसची एवढी मोठी टीम आहे, प्लस तुमच्या पॉलिटिक्स मध्ये पण कॉन्टॅक्ट्स आहेत, ह्या सगळ्या सोशल लाईफ मधून तुम्ही तुमची प्रायव्हेट लाईफ कशी बॅलन्स करता? तर सगळ्यात पहिलं तर माझी फॅमिलीलाच वेळ देतो पहिला मी. म्हणजे आता बघा, माझं मॅरेज लॉन आहे, माझी इंडस्ट्रियल लॉन्ड्री आहे, माझी गारमेंटची फॅक्टरी आहे, मी आता लॉ पण करतोय, मी एवढी साधारण 4000 झाडं सांभाळतोय. हे सगळं करता आधी मी माझी फॅमिली सांभाळतो. म्हणजे त्यांना, आणि एवढं सगळं करून पण माझ्याकडे वेळ असतो. असं म्हणजे लोक म्हणतात आपल्याकडे वेळ नसतो आपल्याकडे. तर दिवसभर मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा, स्क्रीन चेक करण्यापेक्षा ती कामं केली. आणि मी माझं सगळ्यात म्हणजे आम्ही रेग्युलर मूवीज बघणं, बाहेर जेवायला जाणं, फिरायला, हे आमचं रेग्युलर असतं. म्हणजे फॅमिलीला सगळं वेळ देऊनच मी सगळं बाकीची कामं करतो. आधी माझी फॅमिली आणि मग माझं सोशल वर्क, माझा बिझनेस, सगळं असं आहे. त्यामुळे सगळा वेळ असतो आपल्याकडे. मग हे एवढी सगळी कामं करण्यात जेव्हा तुम्ही बिझी असता आणि एवढं तुम्हाला स्वतःला माहिती की ही सगळी चांगली कामं आहेत, पण काही लोक असतात की ते क्रिटिसाइज करतातच की ती तुम्ही चांगली कामं करा. तुम्ही पॉलिटिक्स मध्ये होतात तेव्हा सुद्धा तुम्ही केलीच असणार आहेत कामं, तेव्हा पण वाईट बोलणारी लोक असतीलच. मग तुम्ही ते सगळे सिच्युएशन कशी हँडल केली, किंवा नेगेटिव्हिटी तुम्ही कशी मॅनेज केली? तुम्ही निगेटिव्हिटी बोललात ना, मी कधी पण जेव्हा मी भाषण करतो तेव्हा सांगतो की माझं ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह आहे, पण मी प्रचंड पॉझिटिव्ह विचारचा माणूस आहे. प्रचंड पॉझिटिव्ह. म्हणजे माझ्याशी बोललात किंवा मी कधीच कुठलाच निगेटिव्ह विचार घेऊन चालत नाही कुठे पण. आणि हे जे लोक जे मला क्रिटिसाइज करतात ना, तेच तर खरे माझे मोटिवेशन आहेत. तेच माझे, म्हणजे मला जेव्हा मी माझा बिझनेस सुरू केला, सगळेच जे पण मी माझ्या पॉलिटिक्स मध्ये आलो, सोशल, तर लोकांनी खूप क्रिटिसाइज केलं, पण दे आर माय मेन सोर्स ऑफ मोटिवेशन. मी माझं सगळं क्रेडिट त्यांना देतो आता पण. आणि ठीक आहे, त्यांना त्या वेळेला त्यांना वाटलं असेल क्रिटिसाइज करायचं, पण जे लोक तेव्हा क्रिटिसाइज करायचे ते आता मला अप्रिशिएट करतात. अँड आय एम व्हेरी थँकफुल टू देम. त्यांनी मला क्रिटिसाइज नाही केलं असतं ना, तर एवढा स्ट्रॉंगली उभा राहिलो असतो मी, म्हणजे बिझनेसमध्ये, पॉलिटिक्समध्ये, सोशल वर्कमध्ये. सो आय एम व्हेरी थँकफुल टू देम, व्हेरी थँकफुल टू देम. अँड आय एम एक्सपेक्टिंग मोर क्रिटिसिझम इन फ्युचर. का तसं? म्हणजे मी तुमच्याकडून, मला असं वाटतं पहिल्यांदा असं कोणी, मी इतके इंटरव्ह्यूज घेतले, असं पहिल्यांदा मला कोणतरी बोललं की नेगेटिव्हिटी आम्हाला एक पॉझिटिव्हिटी देतं. पण त्याचं मागचं रिझन काय? म्हणजे का तुम्हाला असं वाटतं? म्हणजे सगळ्यांना नेगेटिव्हिटी किंवा क्रिटिसिझम हे सहन होत नाही आणि भरपूर केसेसही झाले आहेत. मग तुम्ही ते कसं सहन करताय? नाही, माझं आय स्ट्रॉंगली बिलीव्ह वन थिंग. तुम्हाला कोण कधी क्रिटिसाइज करतो माहितीये? जेव्हा ती एखादी गोष्ट तुम्ही करता आणि समोरच्याला ती करता येत नाही, तो तुम्हाला क्रिटिसाइज करतो. मग दॅट इज शुअर दॅट यू आर ऑन द राईट पाथ. त्याने एक तुम्हाला क्लॅरिटी मिळते की तुम्ही बरोबर चांगलं काम करतायत. आणि मग त्यात जेवढ्या क्रिटिसिझम तेवढ्या मी ती पॉझिटिव्ह घेतो, तेवढं मला जास्त जोश मिळतं काम करायला, आणि त्याच्या 4 पटीने जोराने मी काम करतो. म्हणजे बिझनेस करताना त्या गोष्टी आल्या, पण सगळ्यात मोठी चॅलेंज होती मला ती झाडं जगवताना. सगळी एवढी चॅलेंज होती की तुम्ही इमॅजिन पण नाही करणार. मग लोक झाडं तोडायचे, मोडायचे, सोलायचे, पण देवाच्या कृपेने मी माझं आतापर्यंत एकही झाड वेलेलं नाहीये. जर कोणी उठून जी काढून फेकली असेल तेवढी काढून नेली, ती जेवढी झाडं मोडली ना, तुटली, ती सगळी झाडं मी जगवलेत, सगळी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी झाडं लावली ना, तेव्हा समजा की माझी सुरुवातीला 1000 ट्रीज होते.
त्याच्यामध्ये 40-50 झाडं एवढी वीक होती ना की ती खूप वीक राहिली होती. मग माझी सवय आहे, मी सकाळी रोज जिमला जातो आणि जिमवरून निघाल्यानंतर मी पूर्ण सगळ्या झाडांना व्हिजिट देतो. आज पण माझी रोजची सवय आहे ती. मग ती जी झाडं माझी वीक होती ना त्यांना मी जाणार, त्यांना हात फिरवणार, त्यांना मी हग करणार, त्यांना पप्पी घेणार, त्यांच्याशी बोलणार. आज ती जी झाडं होती ना ती त्यांच्यापेक्षा पण स्ट्रॉंग झालेत. काय बोलता? हा, तर ते निसर्ग कसं असतं बघा. म्हणजे दुसरी गोष्ट की निसर्ग काय म्हणतं की तुम्ही मला यासाठी काहीच करू नका पण मला त्रास देऊ नका. म्हणजे तुम्ही आज जर पाहिलात ती आमची HDFC बँक आहे किंवा TDCC बँक आहे पालघरला, तिकडे 2 झाडं आहेत. ती 2 झाडं अक्षरशः ती रोज ती असतात ना गाडीवाले वडापाववाले, ते तेल टाकून त्याला मारली होती, तेल पडून ती मेली होती. पण ती जागा ती दोन्ही झाडं आता परत नव्याने उभी राहिली. त्याच्यामुळे हे सगळं क्रिटिसिझम कडून मला खूप मोटिवेशन मिळतं. म्हणजे अशा ज्या गोष्टी निगेटिव्ह घडतात ना तर त्याला मी खूप पॉझिटिव्हली घेतो. आणि मी म्हणजे आय एम थँकफुल टू गॉड की त्यांनी मला क्रिटिसिझम पण दिलं एवढं सगळं, बिकॉज दे आर माय मेन सोर्स ऑफ मोटिवेशन. अँड आय एम थँकफुल टू देम व्हेरी मच. थँकफुल व्हेरी. कारण तेच सगळं मला मोटिवेट करतात पुढे करायला. ओके, मग ह्या सगळ्याच्या पलीकडे तुमच्या हॉबीज काय आहेत? आता माझी हॉबीज फक्त जिम. आता सकाळी उठून म्हणजे रात्री किती पण उशीर झाला ना तर सकाळी 5:30-6 उठून 6:30 जिमला पोहोचायचं, हे हा माझा हॉबी आहे. कारण आता माझं हॉबीज क्रिकेट होतं, क्रिकेट. पण आता कोरोनापासून क्रिकेट सगळं बंद झालं खेळायचं. आणि आता आय एम 52 इयर्स ओल्ड. त्याच्यामुळे आता क्रिकेट माझा आता दॅट इज नॉट माय कप ऑफ टी. तर पण मी रेग्युलर जिमला जातो आणि तोच माझा. आणि हॉबी म्हणजे काय, हे जे सोशल सर्व्हिस आहे ना तोच माझा हॉबी आहे. झाडं लावणं, झाडं जगवणं, झाडांना प्रेम करणं, ज्या वीक झाडांना हात फिरवणं, मला हग करणं, त्यांना किस करणं, त्यांच्याकडे बघत राहणं, त्यांच्याशी बोलणं, हाच माझा आता हॉबी राहिलाय. अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. मी पुन्हा एकदा देवाची आभारी आहे मनापासून. आणि आता माझ्या बायकोची पण. कारण हे सगळं करताना ती मला कुठेच थांबवत नाही किंवा तिच्या गरजा पण फार मिनिमम आहेत. म्हणजे त्याच्यामुळे आय एम थँकफुल टू गॉड, थँकफुल फॉर फॅमिली आणि सगळ्यात जास्त माझ्या वाईफला आय एम व्हेरी थँकफुल टू हर. मग तुमचं रोल मॉडेल कोण आहे या सगळ्या जर्नीमध्ये? माझा रोल मॉडेल माझी आई. आता ती नाही आहे पण माझं सगळं रोल मॉडेल सगळं माझी आई. कुठल्या पण मुलाची रोल मॉडेल आईच असते. बाकी माझा रोल मॉडेल कोणीच नाही माझ्या आईच्या पलीकडे. मग तुमचे 2024 गोल्स काय होते आणि ते अकम्प्लिश झाले आहेत का? आता तुम्हाला त्या गोलवर पण सांगतो. माझा मुलगा आता आर्किटेक्चर करतोय आणि तो आता 3rd इयर मध्ये आहे, मिठीबाईला आहे नर्सिंग उंजीला. मी त्याला नेहमी सांगतो की नेव्हर सेट युअर गोल, अदरवाइज सेट युअर गोल ॲज बिग ॲज सन, so that you will not be able to reach there. Because once you set your goals, smaller goals, and you reach there, you become complacent. Life ends there. एवढे मोठे गोल ठेव. मी माझ्या लाईफचे गोल फार मोठे ठेवलेत. म्हणजे तुम्ही ह्या आयुष्यात पुढेच करू शकणार नाही कधी. कारण तुमचे गोल्स मोठे असायला पाहिजे. ते अचीव करतील होतील हा वेगळा पार्ट झाला. पण अचिवेबल गोल ठेवले ते आहेत मी. तर मी माझे गोल्स सगळे सूर्य एवढे मोठे ठेवले, जस्ट लाईक सन. लेट्स सी. मग आता 2025 मध्ये आम्ही काय नवीन बघणार आहोत तुमच्याकडून? अजून काय ठरवलं नाहीये. पण 2025 मध्ये अजून एक मला माझी फॅक्टरी चालू करायची आहे, माझा ब्रँड लॉन्च करायचा आहे. ह्या 2 गोष्टी प्रायोरिटी मध्ये आहे. आणि जर 2025च्या आमच्या पालघर नगर परिषद मध्ये आमचं इलेक्शन होते, त्या निवडणुकीमध्ये दगडदशी सीट जी आहे ती ओपन होते बहुतेक, आणि ती लढवायचा विचार आहे माझा. कारण त्या माध्यमातून मला माझं शहर खूप चांगला करता येईल. कारण आज आमच्या शहराची परिस्थिती खूप दयनीय आहे. आज तुम्ही पाहिलं ना तर जागोजागी कचऱ्याचे पॉकेट्स पडले आहेत. त्याला कारणीभूत लोक पण आहेत, असं नाही की प्रशासन आहे. कारण आज आमच्या घरोघरी घंटागाडी येते, इव्हन संडेला पण येते, तरी पण लोक रस्त्यावर कचरा फेकतात. पण बऱ्याचशा गोष्टी, आज आमच्या पालघरची ओळख काहीच नाही. आज आमच्या पालघर कुठे सुरू होतं आम्हाला माहित नाही. कारण आमच्या पालघर सारख्या शहरामध्ये प्रवेशद्वार पण नाही. आज आमचं जिल्ह्याचं ठिकाण, आज पालघर शहरात आपल्या देशातलं सगळ्यात मोठं कलेक्टर ऑफिस, प्रशासकीय ऑफिस आपल्याकडे असताना पालघर शहराच्या कुठेच प्रवेशद्वार नाहीये. मग ते सगळं सुरू होतं प्रवेशद्वारापासून. बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत. पण बघूया
जे गोल सेट केले 2025चे, 1-2 गोल बिझनेसचे आहेत आणि 1 गोल राजकारणाचा आहे. बघे कशी काय संधी मिळते, ऑपॉर्च्युनिटीची वाट बघतोय, आले तर काम चांगलं काम करायचं. कारण आपल्या शहरात आपण नाही प्रेम करणार तर मग कोण करणार? आपल्या शहरात आपण प्रेम करणार ना. मग त्यासाठी आपलं काय करता येईल, आपल्याला शहर काय देते हे महत्वाचं नाहीये, आपण काय देतो हे जास्त महत्वाचं. आणि हे मला माझं शहर चांगलं ऑर्गनाईज करायचंय आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल. म्हणजे आता तुम्ही बघितलं तर रस्त्यावर रिक्षा कुठे उभे असतात, गाड्या उभ्या असतात, काही ऑर्गनाईज नाहीये. ते छोट्या छोट्या गोष्टी ऑर्गनाईज करायचे. ते हे सगळे माझे पुढच्या वर्षीचे 2025चे गोल आहेत सगळे. थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा टाइम दिल्याबद्दल एवढ्या बिझी शेड्यूल मधून. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. तुमचे पण मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.